हरे कृष्णा. आज आपण मस्त अशी ऑथेंटिक फणसाची भाजी बनवणार आहोत. इथे मी फणस घेतला होता, ह्याला चांगला कापून वगैरे स्वच्छ करून घेतला. ते पाणी घेतलं 1 लिटर, त्याच्यामध्ये मी हळद आणि तमालपत्र आणि नमक टाकून त्याच्यामध्ये ते जे फणसाचे काप होते ना ते टाकून मी 2 विसल घेतलं. इथे आपण ओला मसाला आणि सुका मसाला हा दोन्ही वेगवेगळा मसाला बनवून घेतलेला आहे, जो की आपण डेली करतो. तर मग हे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर मी जो फणस उकडलेला होता ना, त्याला स्टीम केलेला होता, तो मी गाळून घेतला आणि ह्याला मी तेलामध्ये चांगला फ्राय करून घेते. हा चांगला मस्त असा फ्राय झाल्यानंतर एकदम टेस्ट एकदम छान इन्हान्स होते. तर आपण इथे फोडणी देतोय. तर इथे मी कढीपत्ता वगैरे मोहरी वगैरे टाकून घेतली आणि जो मसाला बनवलेला होता मी तो मी घालून घेतला. आणि जे घरचे आपले नमक मीठ जे असेल बेसिकचे मसाले ते मी घातलेले आहेत, जास्त काही वेगळं केलं नाही आहे. तर त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये मी जे फ्राय केलेले फणसाचे हे होते तुकडे ते मी ह्याच्यात टाकून घेतले, छान असे फ्राय केले छान. आणि ह्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी घालून ही आपली रेसिपी तयार झालेली